नमस्कार मित्र हो, श्री स्वामी समर्थ मित्र हो। आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची अद्भुत लीला दाखवणारी एक सत्य घटनेवरती आधारित कथा पाहणार आहोत। ही कथा अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी आहे। ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका। एका गावात गंगाधर नावाचा गरीब ब्राह्मण राहत होता। तो अत्यंत भक्तिभावाने दररोज अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करत असे, भजन करत असे। पण त्याच्या घरी खूप दारिद्र्य होतं, खायला अन्न नव्हतं, अंगावरती फाटकी वस्त्र होतं आणि पत्नी सतत काळजीत असायची। एकदा गंगाधर उपवास करून बसला होता आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं। त्याने हात जोडून स्वामींना प्रार्थना केली, स्वामी महाराज, तुम्ही दीनांच्या संकटात धावून जाता, पण माझं भाग्य का झोपले? तो रडत असतानाच दार ठोठावल्याचा आवाज आला। दार उघडलं तर एक वृद्ध संन्यासी महाराज उभे होते। त्यांनी विचारलं, मला भूक लागली आहे, अन्न द्या। गंगाधराने उरलेला थोडा भात आणि ताक त्यांना दिलं। ते हसले आणि म्हणाले, तू मला प्रेमाने अन्न दिलंस, आता मी तुझं घर सुखाने भरून टाकतो। आणि लगेचच त्याने श्री स्वामी समर्थ महाराजांचा जय जयकार सुरू केला। अचानकच लगेच त्या वृद्धाचा तेजोमय प्रकाश झाला। तो स्वामी समर्थ महाराजांचे स्वरूप होता हेच त्याला समजलं। क्षणातच घरात सुगंध पसरला आणि तिथं धान्याचे गोदाम, पैशांचे थैले, सोन्याच्या नाण्या प्रकट झाल्या। गंगाधर आणि त्याची पत्नी आनंद अश्रूंनी नतमस्तक झाले। त्या दिवसानंतर त्याच्या घरात कधीही अन्नाचा अभाव राहिला नाही। गंगाधर दररोज अधिक भक्तिभावाने श्री स्वामी समर्थ महाराज की जय असे म्हणू लागला। तर बघा, या कथेतील अर्थ असा आहे की स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगतात की भक्ती, श्रद्धा आणि सेवेतून मी स्वतः धावून येतो। संकटात असल्याने तुम्ही जर मला भक्तीने आणि श्रद्धेने आवाज दिला तर मी नक्कीच तुमच्या हाकेला धावत येतो। तर बघा मित्र हो, किती सुंदर कथा आहे। आपल्या मनामध्ये जर भक्ती आणि विश्वास असेल तर स्वामी महाराजांची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही। तुम्हाला ही कथा कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा। आणि तुम्ही जर आपल्या स्वामी लीला चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। सेवा करा आणि सेवेकरी व्हा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।